गोंदियातील कथित बाळ विक्री प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्रीस मदत केल्याच्या आरोपावरून डॉक्टर विवेक येळे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयी सह 10 आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे। गोंदिया शहरातील रामनगर भागातील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात, अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बालकांची विक्री आणि शासकीय रुग्णालयातून महिलांना फूस लावून खासगी रुग्णालयात पाठवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। भंडारा पोलिसांनी या प्रकरणात 2 बालकांना ताब्यात घेत बालकल्याण समितीकडे सुपूर्द केलं। या प्रकरणात हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्यासह इतरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आम्ही जी अल्पवयीन मुलगी आहे तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यात मनसुरे म्हणून एक आरोपी 1 नंबर त्याला अटक केली। त्यानंतर तिची पीसी घेऊन भंडाऱ्याच्या गुन्ह्यामध्ये वरटी पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये जे बोगस डॉक्टर नितेश बाजपेयी यांचा ताबा घेऊन त्यांच्याकडे तपास केला। त्या तपासात असं निष्पन्न झालं की जे काय भूल देण्याचं काम किंवा ऑपरेट करण्याचं काम किंवा सोनोग्राफीची मशीन होती हे हँडलिंग ते स्वतः करायचे आणि त्यांना ते जरी संबंधित डॉक्टर आले तर ते म्हणायचे की तुम्ही बाजूला थांबा, मी तुमच्या अंडर ऑब्झर्वेशन ते करतो। आणि ते सदर डॉक्टरांचे आम्ही काय डॉक्युमेंट कागदपत्र पडताळले तर त्या दवाखान्यातले कुठलेही रेकॉर्ड आम्हाला मिळून आले। त्याप्रमाणे आम्ही पुरावा नष्ट करण्याचे काही सेक्शन आहेत ते माननीय आमच्या वरिष्ठांच्या आदेशा किंवा त्यांच्या मार्शनाकडे ते लावलेले आहेत। तपासात आणखी एक मोठा खुलासा झाला असून रेडिओलॉजिस्ट डॉक्टर खुशाल घोडसेवार यांच्या कागदपत्रांचा वापर करून न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्षात डॉक्टर विवेक येळे आणि डॉक्टर नितेश बाजपेयी यांनीच शेकडो गर्भवती महिलांची सोनोग्राफी केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी डॉक्टर घोडसेवार यांनी तक्रार दिल्यानंतर सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे। ते म्हणजे सेंटर माझ्या नावानंच रजिस्टर केलं होतं। आता कंजेनिटल ॲनॉमली स्कॅन करता म्हणजे CS ने केलेलं असावं, पण मी ज्यावेळेस मला हा प्रकार माहीत झाला की तिथे म्हणजे डॉक्टर येडे गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून BGW हॉस्पिटलमधून सर्व सोनोग्राफी तिथे घेऊन जातो, म्हणजे परमिशन नसतानाही मी तिथे आपला स्टॅम्प मारून तिथे घेऊन जातो। हे मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मग मी CS ला सांगितलं की मी तिथे काम करण्यास लवकरात लवकर मला म्हणजे तिथून PC पेंडिटच्या आतमधून मला हे करा। डॉक्टर विवेक येळे हे बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत असतानाही न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये सेवा देत असल्याचं समोर आलं। अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर विवेक येळे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांनी मदत केल्याचा आरोप असून त्यांच्यावर पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ह्या गुन्ह्यामध्ये जे काय डॉक्युमेंट परवाना दिला त्या परवान्यासाठी जे डॉक्टरांचे जे डॉक्युमेंट होते त्या डॉक्टर विवेक येळे आशा अग्रवाल हे 2 व्यक्ती ह्या 2 आरोपी निष्पन्न झाले तपासामध्ये। त्यानंतर जे काय बाळ ज्यांनी घेतलेलं आहे ते बावनकुळे म्हणून भंडारीची फॅमिली आहे त्यांना देखील आपण यात आरोपी केले। तसेच ह्याच्यामध्ये जे बाळ विक्रीच्या अनुषंगानं जे काही मध्यस्थी येतील त्यात मग नागपुरी असेल, आपलं सरस्वती नागपुरी एक महिला आहे त्याला देखील आपण यात आरोपी केले आहे। त्यानंतर सागर सिक्का म्हणजे एक ॲम्ब्युलन्स वाहक होता जे डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता, त्या अनुषंगाने बाबा ते नागपूरची फॅमिली हे यांच्याकडे हा जे बाळ हँडओव्हर झालं या अनुषंगाने जवळ 7 आरोपी ह्यामध्ये निष्पन्न झाले। पोलीस तपासानंतर वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांनी डॉक्टर विवेक येळे यांना निलंबित केलं, तर न्यू बालाजी हॉस्पिटलचा परवाना रद्द करून सोनोग्राफी सेंटरही सील करण्यात आलंय। पोलीस तपासात रुग्णालयातील अनेक वैद्यकीय नोंदी नष्ट केल्याचंही समोर आलं असून डॉक्टर नितेश बाजपेयींसह 10 आरोपींविरोधात दोषारोप पत्रक दाखल करण्यात आलं आहे।